पुढची बातमी बघूयात। मुसळधार पावसानं वाशिम जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं। कुठे पिकं वाहून गेलेली आहेत तर कुठे रस्ते सुद्धा वाहून गेले आहेत। संत्रा, आंब्याच्या फळबागांसोबतच हळद, सोयाबीन या पिकांचं अतोनात नुकसान झालंय आणि शेतामधला हा आपल्या उभ्या पिकांचा चिखल बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय। फक्त वाशिममध्येच नाही तर संपूर्ण विदर्भामध्ये पावसानं हाहाकार माजवला आणि पावसाने विदर्भाची कशी दैना झालेली आहे बघूयात। रस्त्याचं बांधकाम झाला मागील वर्षी 1.5 कोटी रुपये खर्च करून, तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती की निकृष्ट दर्जाचं काम होते, परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही आणि त्याचे परिणाम आज या ग्रामस्थांना भोगावे लागत आहे। तर दुसरीकडे काल जे पावसामुळे हाहाकार झाला होता, त्या पावसामुळे अक्षरशः शेतजमीन संपूर्ण खरडून गेलेली आहे। हळद पीक, संत्रा पीक, आंब्याची बाग हे सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत। या ठिकाणी आता जे काल झालेल्या या निसर्ग अवकोपामुळे पेरणी करणं आमच्या नेतनसा ग्रामस्थाची बाकी असताना जो आधी या ठिकाणी काल जो निसर्गाचा अवकोप झाला आणि या ठिकाणी जो पाऊस पडला, या पावसाने आमच्या नेतनसा ग्रामस्थाची नव्हे या पंचक्रोशीतील या पूर्व नदी परिसरातील सर्वच गावांमध्ये या ठिकाणी ज्याचं अगणित असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। मी आहे सध्या रिसोड तालुक्यातील नेतनसा या गावामध्ये। या नेतनसातील गजानन बाजड हे जे शेतकरी आहे, राजू बाजड, या शेतकऱ्यांनी जे शेतामध्ये पेरणी करण्यासाठी बी बियाणे आणले होते, काल झालेल्या या पावसामुळे संपूर्ण यांचं बी बियाणे पूर्ण ओले झालेले आहे आणि पूर्ण पाणीच पाणी त्यांच्या शेतातील या गोठ्यामध्ये आलं होतं। जवळपास कमरे एवढं पाणी या शेतामध्ये साचलेलं होतं। 5 टल्या खताच्या टाकल्या होत्या, आणून ठेवलं। मला 1-2 दिवसात पाणी होते, मग ते पेरून टाकावं, पूर झाला। हे असं झालंय। तिकडे हळद होती, 2 एकर हळद होती, चेक गेली, ड्रीप हळद बी वाहून गेली, चेक गेली, पाईप गेले पुन्हा। अनेक शेतामध्ये सध्याही तळ्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते। मी आहे सध्या रिसोड तालुक्यातील अंचळ या गावी। या अंचळ गावामध्ये जर बघितलं तर संपूर्ण गावाच्या परिसरातील शेती अक्षरशः पाण्यात गेलेली आहे आणि तळ्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते। सोलर लावले होते शेतामध्ये, ते सोलर सुद्धा या ठिकाणी पूर्ण पावसामुळे पूर्ण वाहून गेलेले। आपल्यासोबत या ठिकाणचे शेतकरी, आपण त्यांच्याशी बोलूया। कसा पाऊस होता आणि काय स्थिती झाली काल? खूप एक 10 वर्षापूर्वी जसा पाऊस आला होता त्याच पद्धतीचा पाऊस या जोगेश्वरी या कास नदीला पूर आले। कास नदीला पाऊस झाला आणि कास नदीवर भयंकर पूर आला होता। कास नदीच्या आजूबाजूनी 1,500 फूट क्षेत्र पाण्याने पूर्ण व्यापलं होतं। त्या पद्धतीने खूप शेतीचं नुकसान झालेलं आहे, अतोनात शेतीचं नुकसान झालेलं आहे। तातडीने शासनाने दखल घेऊन आर्थिक मदत करावी, पंचनामे तातडीने करावे अशी मागणी आता शेतकऱ्यांची होते। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, वाशिम।